नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापुरात काँग्रेसनं एकीकडे पीएन पाटलांसारखा सिंह गमावला, पण दुसरीकडे शाहू महाराजांच्या लोकसभा निवडणुकीत विजयामुळे गड राखला असं चित्र आहे। खरं तर काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले पीएन पाटील हे प्रचारात इतके राबले होते। लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी रात्रंदिवस राबणारे पीएन पाटील हे खरोखर सर्वांच्या लक्षात राहिले। मतदानानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला। त्यांचं निधन हे अनेकांना हळहळायला लावणार होतं। त्यामुळं अनेक कार्यकर्ते व्यथित झाले होते। आज शाहू महाराजांच्या विजयानंतर पुन्हा तोच प्रकार घडला। थेट शाहू महाराजांचे चिरंजीव माजी आमदार मालोजी राजे यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं। पीएन पाटलांचं जाणं तसं काँग्रेसला खूपच तोट्याचं ठरलं आहे। भविष्यात पीएन पाटलांसारखा एकनिष्ठ नेता काँग्रेसला हवा होता, पण तो आता असणार नाही। एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे पीएन पाटलांचं दुःख होतं, पीएन पाटलांना गमावल्याचं जे दुःख होतं, ते दुःख आज शाहू महाराजांच्या विजयानं मात्र थोडंसं हलकं झालं की काय अशी स्थिती आहे। दुःख हलकं म्हणण्याऐवजी उरावर धोंडा ठेवून कार्यकर्ते हा विजय साजरा करत आहेत। पीएन पाटील नसताना विजय साजरा करणं हे थोडं कार्यकर्त्यांना दुःखदायकच आहे। आज पीएन पाटील असते तर खरोखर जल्लोषी मिरवणूक निघाली असती। शाहू महाराजांच्या एकूण मताधिक्याचा विचार केला तर त्यांना करवीर आणि राधानगरी या टापूतच सर्वाधिक मतदान झालेलं आहे। याचाच अर्थ ज्या करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पीएन पाटील होते, त्या मतदारसंघात शाहू महाराजांना सर्वाधिक मतदान झालेलं आहे। म्हणूनच आज पीएन पाटलांची प्रकर्षानं आठवण प्रत्येक कार्यकर्त्याला होते आहे। शाहू महाराज विजयी झाल्यानं खरंच एकीकडे जो सिंह गमावला त्याचं दुःख होतंच, पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसनं जो आज गड राखलेला आहे तेही तितकंच महत्वाचं आहे। म्हणून एकीकडे सिंह गमावल्याचं दुःख आणि दुसरीकडे गड राखल्याचं समाधान, अशीच एकूण स्थिती कोल्हापूरच्या काँग्रेस जनांची आहे। शाहू महाराजांच्या विजयानं एक असंही दाखवून दिलं की एकदा जनतेनं मनात घेतलं तर काही होऊ शकतं। मतदारांनीच जर ठरवलं होतं की शाहू महाराजांना विजयी करायचं, तर कोणत्या नेत्याचं काय चालणार या प्रश्नाकडे त्यामुळे एक उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, हे निश्चितच। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।